गुड मॉर्निंग गाईज. आज आमच्या इथे चालू आहे नाश्ता बनवणं आणि आज आम्ही कुठेतरी जाणार आहे. मेकअप किट आता इथे मेकअप किट मी यूज करतो काय निघेपर्यंत यांचं काही होत नाही, काही ना काही चालूच राहतं. बघू शकता मी रेडी झालेली आहे. एक न्यूज स्टोरी रिव्हील होऊन राहिली. स्टोरी सांगा. या निंबाच्या झाडाची स्टोरी सांगते आता एक ऐका थोडं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. गाईस तुम्ही पण याचे चेप असे फ्रूट्स टाईप येतात छोटे छोटे, ते खाल्ले असणार कोणी ना कोणी. ते फ्रूट उचलून दाखव तर उचलतं. थांबा तुम्हाला दाखवते काय खात होती. पाय लहान होती तेव्हा खात काय होती पा दाखव. हे खात होती. हे छान लागते, लहानपणी त्याच्या आतलं गोड लागते. असं नाही आहे की कडू निंबाचं आहे तर ते कडू लागते, छान लागते. आम्ही तर जिंदगीत नाही खाल्लं ते. मी तर कधीच नाही खाल्लं. बापरे वाव. असं कोणी खात असते बाबा. म्हणून हे कडू आहे म्हणून तो डोकं कडू झालं वाटते. जाएगा मैं माँ बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. गाईस बघू शकता आम्ही कुठे आलो आहे. ओळखला का तुम्ही कुठे आलो आहे आम्ही? 41 डिग्री सेल्सिअस सध्या आहे, पण इथं याची मजा वेगळीच आहे. इथं जर 50 तर डिग्री guys, सेल्सिअस आम्ही जरी आलो असतं तरी आहे आलो असतो आम्ही. गजानन बाबाच्या दर्शनाला. ऊन बघू शकता. वर कुठं ऊन दाखव. ऊन बघू शकता. वर ऊन दाखवू राहिली. वर डोळे करायची इच्छा नाही होऊ राहिली. सूर्य दाखवत आहे. भयानक ऊन आहे. बापरे बाप. फर्स्ट टाइम आले का तुम्ही? नाही आज वेगळं यासाठी वाटवलं म्हणजे गर्दी नाही आहे ना. आज गर्दी असली तर लय मिळते, ते आज गर्दी नाही. खूप छान वाटते काही. हा जो रस्ता यांनी बनवला छान आहे. साईडनं थोडा वेळ असं आराम करायसाठी उन्हाळ्याचं तर खूप छान आहे एकदम. 12 महिने कधी जरी आलो आपण इथं तर आपल्याला इथं असंच काय म्हणतात त्याला मेळा मेळ्यासारखं दिसेल. यात्रा सारखं. काय घेऊन देता तुम्ही आज मला? काहीच नाही. का बरं? पहिले देवदर्शन मग एवढ्या सगळं. उन्हात थोडस काहीतरी थंड पाजव बायकोला, असं वाटत नाही हो तुम्हाला? पाचतो बायकोला काहीतरी पाचतो. तू पहिले रक्त कमी पे मग पाचतो. हो का? हे आमच्या गजानन बाबाचं मंदिर. गेट पा. आम्ही आज यासाठी निघालो कारण की काल रात्री खूप पाऊस झाला होता आणि सकाळी पण खूप छान थंड थंड वातावरण होतं. पण आता तर आमचा गेमच झाला पूर्ण हाल झाले आमचे. बघू शकता आमचे चेहरे. ऊनच ऊन. देखो गजानन महाराजच्या मंदिराचा फोटो काढायचा सगळ्यात चांगला स्पॉट. काय सगळ्यात चांगला स्पॉट हा. सगळ्यात चांगला स्पॉट आहे. हे बा आम्हाला कोण भेटला? 2 माणसं भेटले मूर्तिजापूरचे डेंजर. आम्ही आलो मंदिराच्या आत. आता बघू किती लंबी लाईन आहे तर आणि किती मिनिट थांबावं लागते. तसं 50 दाखवत आहे. 50 मिनिट्स. आता बघू किती मिनिट्स थांबावं लागते. लाईन बघून त्याच्यावर डिपेंड करते. ऐसे ही ब्लॉग में बने रहो. हॅलो गाईज आम्ही पण अजूनही आम्हाला 1 तास लागणार आहे. थंड आहे. असं वाटतं की यांनी डक्टिंग लावलेलं आहे त्यामुळे एवढं थंड आहे. नाहीतर बाहेर एवढं गरम आहे. इथं टेम्परेचर ते असणार कमीत सांगू नाही शकत. म्हणजे 5 मिनिट 22 डिग्री सेल्सिअस. आणि 5 मिनिट जर बाहेर असं उभं राहिलो ना टपटप असा घाम गळतो. पण आतमध्ये त्यांनी खूप छान व्यवस्था केलेली. लय वेळ उराला काहीच.
बुटकी कुठे लपली? बघू शकता guys. आता अर्धा तास झालेला आहे आणि लाईन हा गजानन महाराजचा ओरिजिनल फोटो आहे. बघा याच्या खाली आहे बाबाची समाधी, त्याच्या खाली एक्झॅक्ट. इथे आता आम्ही पोचतच आहे. बस काहीच वेळात आमचं पण दर्शन होणार आणि मग त्यानंतर काय राहते सर्वांना नाही, त्यानंतर मग माहिती साक्षीच्या फेवरेट जागा. कोणती फेवरेट जागा आहे? जेवायची. पुढे बघा हे थंबनेल साठी याचे सगळे फोटो चालले जातात. ज्या गर्दी बागलपुरी घेऊन आली तिला तिथं जिवारीवर आली, तिथं जिवार नाही आली. गेट बंद झाला. गाईज हे माझ्या चुगला करत असतील मला माहीत आहे. माझा पण माईक चालू आहे, मी पण बोलू शकतो. तर फायनली गाईज मला मिळालं ज्यासाठी मी आली होती. जे परिसराला योग्य होती ती कृपा करून संख्या उदाहरण द्यावे. कारण की जे आईला सांगितलं नाही, वडिलाला सांगितलं नाही. गाईज आता काय झालं ते तुम्हाला सांगते. माईकने लावलेला आहे म्हटलं तू. शांततेत तर गाईज आता मी सांगते यांनी काय केलेलं. सांगा काय केलं. मी नाही सांग, तूच सांग आता. आम्ही असं चाललो होतो आणि तिथे मंदिरमध्ये ना खूप असा मधुमक्ख्यांचा झुंड होता. तर मग मी तिकडल्या साईडनं होते यांच्या, तर मग मी इकडे आणि मी फोनवर बोलत होतो. मी तर फोनवर बोलत होतो, मला तर माहिती नाही काय झालं. मी इकडून येऊन गेली आणि तिकडून अशीच एक रॅन्डम मुलगी चालत जात होती. हे फोनवर बोलत असताना डायरेक्ट तिचा हात पकडला. त्यांना असं वाटलं की मी तिकडून आहे, त्यांना माहीतच मी इकडून आली. पोरगी लहान होती म्हणून ठीक, नाही तर एक दिली होती मोठी आणि होऊन. तिच्यासोबत तिचे दादा आणि वहिनी ते होते, हसू राहिले होते. पण त्यांनी काही बोलले नाही कारण की त्यांना माहिती आहे की रॅन्डम असंच झालं, काही त्याच्या मागे इंटेन्शन नव्हतं, म्हणून ते पण काही बोलले नाही, असेच हसत गेले. आणि हसून राहिले होते ते सगळे माझ्यावर. आणि हे पागल, हे हिनं काही बोलायचं तिथं हसू राहिली होती. मी काय बोलणार आहे, यांची चुकी आहे ना. पहिले बघायला पाहिजे की आपल्या बाजूने कोण आहे. मधुमाशीच्या झुंडाला धावून चालली गेली आहे, मी एकटा तिथंच. अरे वा. तर आम्ही इथे आता महालक्ष्मी मातेच्या मंदिरमध्ये आलो आहे दर्शन करायला. खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप लोकांना नाही माहीत असणार, पण असं खूप छान असं मंदिर आहे. त्याच्याच अंडरग्राऊंड त्यांनी हे केलेलं आहे, पूर्ण शिवजीचे पिंड आहेत आणि तिकडे साईडला गार्डन पण आहे लेकरांना खेळायसाठी, खूप छान. आणि त्या गार्डनमध्ये आता त्यांनी नवीनच हे शॉप आणले वाटतं, आधी तर नव्हते. तर पेरू आहे, कैरी आहे आणि इथे एक दादा मोरपीस पण विकतात, छान आहे. तर मित्रांनो, आता आमच्या मोबाईलची बॅटरी झाली आहे डाऊन. बॅटरी झालेली आहे 16%. आता आम्ही आमची पण बॅटरी डाऊन झाली. आता आम्ही आनंद विहारमध्ये आलेलो आहे. कशासाठी आलो आम्ही? चहा आणि कॉफी प्यायसाठी. पाहू, जर आवळ्याचा ज्यूस जर असला तर आवळ्याचा ज्यूस पण पिऊ. पण आता आम्ही इथेच आमचा ब्लॉग संपवतो. तुम्हाला जर आमचे असेच ब्लॉग आवडत असणार तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करत राहा. बाय गाईज.